आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव. समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभाग प्राथमिक यांनी 6वी ते 8वी वर्गांना शिकवणाऱ्या पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण प्रस्ताव शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावामुळे राज्यातील हजारो विषय शिक्षकांच्या वेतन श्रेणीच्या प्रश्नाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभागाने दिनांक 14 मे 2026 रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या निर्णयानंतर विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शासनाने यावर स्पष्ट धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शासन परिपत्रकातील तरतुदीवरून निर्माण झाला वाद. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत उच्च प्राथमिक स्तरावर गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या परिपत्रकानुसार विषय संवर्ग पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले होते. विज्ञान विषय संवर्ग गणित, विज्ञान, अभियांत्रिकी, भाषा विषय संवर्ग मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आदी. सामाजिक शास्त्र विषय संवर्ग इतिहास, भूगोल. मात्र ह्यामध्ये येत्या 6वी ते 8वी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकापैकी केवळ 1/3 शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीपासून वंचित राहावे लागत होते. 260 विषय शिक्षकांनी दाखल केल्या होत्या याचिका. बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत सहाय्यक अध्यापक पदावरून विषय शिक्षक म्हणून पदस्थापना झालेल्या अनेक शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळाली नव्हती. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खालील याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिका क्रमांक 7966/2022 नंदकिशोर गुलाबराव सुसर व इतर 61. याचिका क्रमांक 627/2023 गजानन बाहेकर व इतर 41. याचिका क्रमांक 1506/2023 मिर्झा इजारुल्ला बेग व इतर 55. याचिका क्रमांक 763/2023 गजानन गुणवंत नावकार व इतर 99. या सर्व मिळून तब्बल 260 विषय शिक्षकांनी सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी यासाठी न्यायालयात लढा उभारला होता. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये शासनाच्या 13 ऑक्टोबर 2016 परिपत्रकातील कलम 3 हे संबंधित याचिकाकर्त्यांच्या बाबतीत भेदभावपूर्ण व भारतीय संविधानातील कलम 14चे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की येत्या 6वी ते 8वीसाठी विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या तारखेपासून विषय शिक्षक वेतन श्रेणी देण्यात यावी. सेवा काळात आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांना अर्हता प्राप्तीच्या तारखेपासून वेतन श्रेणी लागू करावी. संबंधित शिक्षकांना थकबाकीसह लाभ 8 आठवड्याच्या आत अदा करण्यात यावेत. या निर्णयामुळे राज्यभरातील विषय शिक्षकांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद बुलढाण्याची शासनाकडे भूमिका. जिल्हा परिषद बुलढाणा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की न्यायालयाने सर्व विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय दिलेला असला तरी हा विषय धोरणात्मक स्वरूपाचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत स्पष्ट आदेश जारी करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली आहे की न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व पात्र पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याबाबत योग्य आदेश तातडीने निर्गमित करण्यात यावेत. राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत हजारो विषय शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः अनेक वर्षापासून समान काम करूनही वेतन श्रेणीत भेदभाव सहन करणाऱ्या शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता राज्य शासन याबाबत काय भूमिका घेते आणि सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर
वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय घेणे का, याकडे संपूर्ण राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. परिपत्रक पाहणे अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि नक्की दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला सहज मिळतील. 14 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याबाबत थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अगदी दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.